आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चातर्फे 2 सप्टेंबर 2025चा आणि त्यासोबतच 25 जानेवारी 24चा जो खास करून मराठा समाजाचा विशेष करून कुणबीकरण आणि त्याच्या माध्यमातून ओबीसीकरणाच्या संबंधाचा जो GR होता त्यांना आम्ही आव्हान दिलं होतं आणि त्या याचिकेवर आज सुनावणी झाली। माननीय जवळकर साहेब आणि चांदवानी साहेबांच्या युगल बेंचमध्ये ही सुनावणी झाली। या सुनावणीमध्ये आमचं म्हणणं होतं की ही जी काही सरकारने परिपत्रक काढलेलं आहे हे परिपत्रक संपूर्णपणे जी काही प्राप्त आणि याच्या पूर्वीची जी वैध प्रक्रिया होती त्या वैध प्रक्रियेचं उल्लंघन आहे आणि यासोबतच आम्ही त्यांना असं म्हटलं होतं की ही खास करून मराठा समाजासाठी अशी विशेष बाब होऊ शकत नाही। तेच प्रिव्हिलेज तुम्ही दुसऱ्या जातीला म्हणजे ज्या संबंधाने ही परिपत्रक काढला की मराठ्यांना कुणबी समाजाचं प्रमाणपत्र देण्याच्या संबंधाचं आमचं म्हणणं होतं व्हाईस वर्सा कुणबी समाजाला मराठाच्या संबंधानं असं प्रिव्हिलेज तुम्ही दिलेलं नाही, हा भेदभाव केलेला आहे। हे माननीय संविधानाच्या आर्टिकल 14चं आणि 15चं उल्लंघन आहे। याच्यासोबतच जात वैधता प्रक्रिया जी आहे त्याचा जो कायदा आहे 2000चा त्याचं सुद्धा उल्लंघन आहे आणि हे ऐकून घेतलं माननीय न्यायाधीशांनी आणि त्याच्यावर त्यांचं कदाचित असं ओपिनियन होत असेल की सुरुवातीच्या ज्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संबंधित याचिका आहे त्याच्यासोबत ही याचिका जोडण्यात यावी, परंतु आम्ही म्हटलं की या याचिकेचे विषय वेगळे आहेत, आम्ही वेगळे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत आणि म्हणून माननीय कोर्टाने आणि माननीय न्यायालयाने ती बाब समजून घेतली। या आमच्या याचिकेतलं तथ्य समजून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की या संबंधीने ॲफिडेविटमध्ये सरकारने या सगळ्या बाबवर स्पष्टीकरण दिलं पाहिजे अशा संबंधाची नोटीस सरकारला पाठवावी आणि सुट्टीच्या काळानंतर लगेचच याच्यावर पुढील सुनावणी होण्याची शक्यता आहे आणि कोर्टाने असं सांगितलं की आम्ही सुट्टीनंतर याच्यावर आम्ही सुनावणी करू। नाही, सरकारला किती दिवसांचा कालावधी दिलेला त्यांच्या सादर करायला? या सुट्टीचा कालावधी म्हणजे मला त्यांनी म्हणजे आम्ही चर्चेमध्ये तो विषय आला नाही, पण त्यांचं म्हणणं होतं की एका आठवड्यामध्ये माननीय सरकारला याचं उत्तर देण्यासाठी त्यांनी सूचना केलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।